हाय हॅलो नमस्कार. आणि आता वाजले 7 आणि आता स्वयंपाकाची तयारी करणार आहे. आणि आईचं बघा काही पाहणं वगैरे चालू आहे. आणि राईट टाईम 7 वाजले आणि सुमितची अजून शाळेला टाईम आहे म्हणून त्याचं चालू छान आराम. आणि आता मी चहा वगैरे ठेवणार आहे, गरम पाणी वगैरे. आणि आज स्वयंपाकामध्ये स्पेशल असणार आहे जेवण. आणि आता आपण बनवणार आहे छानपैकी मस्त खीर. तर मी 2 चमचे तांदूळ मस्त तुपामध्ये भाजून घेतलेस. घरचं तूप बनवलेलं आहे मी त्या दिवशी बघा. आणि स्वयंपाकामध्ये खीर, पुरी, भजे आणि छानपैकी मस्त गवार शेंगची भाजी. चला मग मी आता खीर बनवून घेते. तर दूध गरम करायला ठेवलेलं आहे. हे दूध चहासाठी आम्ही रोज घेत असतो. हे पण दूध आहे. आणि हे मी 2 बॅग घेतलेले आहे. नंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे. चला मग. आणि आता छान गवार शेंग मी पाण्यामध्ये टाकलेले. आणि बघा 15 ते 20 मिनटं मी असे तांदूळ भिजू घातलेले. हे पूर्ण घेतलेलं आहे. ड्रायफ्रूट वगैरे कमीच घेतले मी, कारण आईला पण खावले दातामुळे. आणि याच्यामध्ये केसरचं दूध. मी हा पूर्ण बॉक्स आता थोड्या वेळाने खाली करून घेणार आहे. मिक्सरला थोडंफार काही ड्रायफ्रूट वगैरे बारीक करून घेणार आहे. आणि हे तांदूळ मी स्वच्छ धुवून दूध छान गरम झाल्यावर त्याच्यामध्ये टाकणार आहे. मिक्सरला नाही वाटणार आहे. आणि हे पूर्ण मी बॉक्स खाली करून घेतलेला आहे, कारण फ्रीजमध्ये बरण्या वगैरे ठेवून देणार आहे, कारण मग खराब वगैरे होत नाही. दूध आपलं छान गरम होत आहे. आणि नंतर मग मी मिक्सरला पूर्ण हे बारीक करून घेतलेले आहे, कारण आईला पण थोडाफार दातचा प्रॉब्लेम आहे आणि मामालासुद्धा. चला आता आपली मस्त खीर वगैरे झालेली आहे. कारण मला ना अशीच खीर आवडते. आईची वेगळी केली, आमची वेगळी केली. नंतर म्हटलं आता मी पापड वगैरे भजी वगैरे तळण करून घेणार आहे. आणि भाजीसुद्धा आपली होत आहे, कारण आईला म्हटलं तू नंतर मामाला गरम गरम पुऱ्या वगैरे करून देजो. आणि मला कामावरतीसुद्धा जायचं आहे. चला मग मी आता भजी वगैरे करून घेते. पापड वगैरे तळून घेतलेले आहे. आणि नंतर मग आईला म्हटलं तुम्ही जेवण कराल. तेव्हा मिस्टरसुद्धा येणार होते घरी मामांसोबत जेवण करायला, कारण मी आज त्यांना टिफिन वगैरे दिलेला नाही होता. आणि भजे मी थोडेच केलेले, कारण की थोडेफार म्हणजे कसं चहा नाश्ता करण्यासाठी मी केलेले, बाकीचे नंतर आई करणार होती. पापड वगैरे मी सर्व फ्राय करून घेतलेलं आहे. मग आईला म्हटलं तुम्ही जेवण करसाल तेव्हा मस्त गरमागरम पुरी वगैरे बनवून दे. मिस्टरांनी छान मस्त पूजा वगैरे केलेली. आणि बासुंदीला खरंच खूप छान झालेली खीर. आणि बघा भाजीसुद्धाच मस्त झालेली होती. आणि हे माझं बघा आता खूप पाऊस येत होता. आणि हे माझं रोजचं आहे बरं का. खूप ट्रॉफिक असते, खूप असं ट्रॉफिक असते. आणि घरी यायला खूप वेळ होत असतो. आणि मिस्टरसुद्धा त्यांना पण खूप वेळ होत असतो. ते पण 9 वाजता येत असतात, मी पण 9 वाजता. आम्ही दोघंही खूप मेहनत करतो, त्याच्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही आहे. चला मग मी आता घरी जाते. बघा खूपच पाऊस चालू आहे बरं का. मला रस्त्याने खूप पाऊस लागलेला आहे आणि जोरात पाऊस येत आहे. मिस्टर आणि आम्ही दोघंही खूप मेहनत करतो बरं का, त्याच्यामुळे मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि आपलं आयुष्य आपल्याला तर मेहनत करावीच लागणार आहे. आणि नंतर मग रस्त्याने तो खूपच ट्रॉफिक असते. पाऊस असल्यामुळे ना रस्त्याने चालतासुद्धा येत नाही बरं का, खूपच. चला मी आता घरी आलेली आहे. आता मी चहा ठेवते, मामाला टिफिन वगैरे करून देते. मामा जाते घरी. मामा आले तेव्हासुद्धा पाऊस होता. आणि आता मामा घरी जाते तेव्हासुद्धा पाऊसच चालू आहे. पाऊस खूप आहे बघा. मी पूर्ण ओली झालेली आहे कामावून आलेली. आता मी पटापट चहा वगैरे ठेवते आणि नंतर बोलते. मिस्टर पण आज घरी लवकर आले, दिवे वगैरे लावलेले. चला आता मी चहा ठेवते आणि नंतर बोलते. आणि सुमित भाऊचं चालू आहे आता मस्त जेवण. आणि मामाची तयारी झालेली आहे. मामा पण बसलेले, टी व्ही वगैरे चालू आहे. आणि नंतर मग मामा जाण्यासाठी निघाले. मामाला टिफिन वगैरे दिलेला आहे. आणि आईला थोडं वाईट वाटलं, कारण भाऊच आहे ना. चला मग आता मी मामाला म्हटलं तुम्ही आरामात जा. आणि बाहेर तर खूप पाऊस चालू आहे. ऑनलाईन रिक्षा बघितली पण रिक्षासुद्धा येत नव्हती. मग मिस्टर बोलले बसचा टाईम झालेला आहे. आणि बस खूप लेट होती बरं का. बघा मग मामा आणि मिस्टर सुमित पूर्ण ओले झाले. आणि मग नंतर मग आईला थोडं वाईट वाटलं. म्हटलं ठीक आहे आई, काही प्रॉब्लेम नाही. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.